राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या 5-6 वर्षापासून मी आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पिकासंदर्भात मार्गदर्शन करत आलेलो आहे. यावर्षी सोयाबीनला बाजारभाव कमी असल्यामुळं आणि वेगवेगळ्या पिकाचा जास्त काही पर्याय नसल्यामुळं मूग उडीद या पिकाकडे भरपूर सारे शेतकरी आपल्याला पेरणी करताना तिथं पाहायला मिळतात. बाजारभाव चांगला भेटतो, उत्पादन थोडं कमी असतं, परंतु चांगल्या बाजारभावामुळं आपल्याला या पिकातून सुद्धा 60, 65, 70 दिवसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. मित्रांना भरपूर सारा प्रश्न पडतो, मूग उडीद पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. आज आपण मूग उडीद पिकासाठी त्याच्यासोबतच हे जे तणनाशक मी तुम्हाला सांगणार आहे तर सोयाबीन पिकासाठी सुद्धा चालतं आहे. मित्रांनो, स्पेशल जे मूग उडीद या पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर करावा. मित्रांनो, 2 प्रकारचे तणनाशक असतात. एक तर म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशक, ज्याला आपण पेरणी करून झाले आपलं पीक उगवणपूर्व 48 तासाच्या आतमध्ये मारू शकतो, तर त्याला प्री इमर्जन्स तणनाशकं म्हणतात. ज्याच्यामध्ये पेंडामिथिलिन 38% हा घटक आहे. हा घटक असले तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक मूग उडीद किंवा सोयाबीन पेरणी करून झाल्या जास्तीत जास्त 48 तासाच्या आतमध्ये फवारणी करू शकता. पेंडामिथिलिन 38.7% CS हा घटक असलेलं दोस्त सुपर या नावाचं तणनाशक आहे. 700 मिली प्रति एकरासाठी वापरा 48 तासाच्या आतमध्ये. किंवा स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं सुद्धा तणनाशक आहे, तर तुम्ही स्टॉम्प एक्स्ट्रा या तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 700 मिली प्रति एकरासाठी. मित्रांनो, या 2 तणनाशकापैकी कोणतंही एक तणनाशक पेरणी करून झाले 48 तासाच्या आतमध्ये वापरा. किंवा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं मूग उडीद उगून आलेलं असेल, 20-22 दिवसाच्या आसपास गेलेलं असेल, गवत 2 ते 4 पानावर असेल, अशा टायमाला तुम्ही कोणतं तणनाशक वापरू शकता असा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये कदाचित पडू शकतो. मित्रांनो, सोडियम ॲसिफ्लुरोफेन त्याच्यासोबतच आपल्याला कॉर्डिनोफॉप प्रॉपरजाईल हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक वापरू शकता. ज्याच्यामध्ये टाटा कंपनीचं एनझिप या नावाचं तणनाशक आहे. गवत ज्यावेळेस मूग उडीद पिकातील सोयाबीन पिकातील 2 ते 4 पानावर असतं, तर अशा टायमाला प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 40 मिली किंवा प्रति एकरासाठी आपल्याला 400 मिली एनझिप या तणनाशकाचा वापर करायचा आहे. यानं लांब पान त्याच्यासोबतच रुंद पान असे जे काही दोन्ही प्रकारचे गवत असतात, तर ते आपल्या मूग उडीद सोयाबीन या पिकातील कंट्रोलमध्ये नियंत्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, कोणतंही तणनाशक कोणत्याही पिकामध्ये फवारणी करताना जे काही गवत आहे तर ते 2 ते 4 पानावर असणं गरजेचं आहे. जर जास्त मोठं गवत झालेलं असेल तर अशा टायमाला जे काही गवत आहे तर ते जळणार नाही. गवताला नॉर्मल शॉक बसलेला फक्त आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, चांगले तणनाशकाचे रिझल्ट येण्यासाठी पाण्याचा जो pH आहे तर तो 6.5 ते 7च्या आसपास असणं गरजेचं आहे. pH कमी जास्त जरी असला तरी जो काही आपल्याला तणनाशकाचे जे रिझल्ट आहेत तर ते आपल्याला कमी प्रमाणात तिथं आलेले हे पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. मूग उडीद सोयाबीन पिकासंदर्भात कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कमेंट करा. तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की शेअर करा. धन्यवाद.